उद्या लंडनहून वाघनख खासगी सुरक्षेत साताऱ्यात आणणार। 19 जुलैला साताऱ्यात भव्य सोहळ्याचं आयोजन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये 22 संशयित व्यवहारांच्या नोंदीबाबत तपास सुरू। व्यावसायिक अर्शद खानला पुन्हा चौकशीला बोलवणार। मुंबई पालिकेच्या अभियंत्यांना खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणं भोवलं। पालिकेच्या 2 अभियंत्यांना नोटिसा। 24 तासात खड्डे भरले नाहीत तर होणार कारवाई। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गुगल मॅपची मदत। आता गुगल इंटेलिजन्स करणार वाहतुकीचं नियोजन। पुणे पोलीस गुगल कंपनीशी नवा करार करणार। पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणार पादचारी मार्ग। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अखेर परवानगी। 100 मीटर लांबीचा असणार मार्ग। संभाजीनगरात डेंग्यूमुळे 13 वर्षीय मुलीचा मृत्यू। प्लेटलेट्स स्थिर असल्यानंही जाराचा मृत्यू झाल्यानं खळबळ। चिमुकलीच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ। आता 2 तासात विठुरायाचं पदस्पर्श दर्शन। टोकन दर्शन व्यवस्थेसाठी 103 कोटींचा निधी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा। फुगडी घालत मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसह धरला फेर। वैष्णवांच्या मेळ्यात एकनाथ शिंदे विठ्ठल भक्तीत तल्लीन। नवी दिल्लीत आषाढी निमित्तानं मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं दिंडी। नवनिर्वाचित खासदार बासुरी स्वराजही सहभागी। वर्ध्यात रात्री बरसला मुसळधार पाऊस तर सकाळपासून पावसाची रिपरिप। जोरदार पावसामुळे काही गावांचा वीज पुरवठा खंडित। मुदतवाढ दिल्यानंतर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या अर्जांचा ओघ वाढला। अमरावतीत पीक विम्याच्या 3,25,000 हेक्टरसाठी 3,79,000 अर्ज।